माझ्या डोळ्यातून पाणी येतं, एवढं म्हणजे खूप घरच्या सारखं आहे एकदम. तिच्यामुळे मला एवढं सगळं बघायला भेटलं. माझी ही 3rd ट्रिप आहे ट्रॅव्हल एक्सपर्ट बरोबर आणि मी मनापासून थँक्यू बोलते तृप्तीला आणि प्रसाद दादाला की त्यांनी त्या ज्याप्रमाणे ट्रिप्स ऑर्गनाईज करतात. हॅट्स ऑफ टू देम. त्याच्या लग्नाला नवरी नटली, नवरी नटली, कानबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कानबाई सुपारी फुटली. इथे बाहेर आल्यानंतर कोणाला टॅक्सी वगैरे पाहिजे तर ती सगळी इथे मिळून जाते, पण आपली गाडी बुक असल्यामुळे आपण आता चाललो डायरेक्ट आपल्या गाडीकडे. इथे खूप लोक असतात जी तुम्हाला टॅक्सी काय हवं असेल तर ते सगळं भेटेल तुम्हाला इकडे. पण आता रॉस आयलंडला चाललो, त्याची ही एंट्री गेट आहे आणि इथे त्याचे तिकीट्स दिले जातात. इथे त्याची गर्दी आहे सगळी आणि आपण आता जातो रॉस आयलंड बघायला. त्याचे जाता जाता ही सगळी शॉपिंग आहे, म्हणजे शॉपिंग केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे बघा काय बघायचं आहे ते. असं ही सगळी अशी शॉपिंग आहे रॉस आयलंडला जाताना. इथे सगळी स्ट्रीट शॉपिंग आहे, ती जर तुम्हाला काय बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. बघा कॅप्स आहेत आणि काय सोविनियर आहे तिथले. खूप सुंदर सुंदर टर्टल आहेत. हे बघा कासव खूप सुंदर आहे, मस्त. तुम्हाला जे दाखवते बघा. क्या प्राइस है इसका? ये इसका क्या प्राइस है? आहे स्वस्त आहे सगळं, इतकं काही महाग नाही आहे. अंदमानला सगळं स्वस्त आहे. स्टोन पासून बनलेल्या सगळ्या वस्तू आहेत तिथे, या सगळ्या आहेत. चला ट्रॅव्हल एक्सपर्ट, चला आपण आता रॉस आयलंडला जातोय. मी दाखवते आता पुढे तुम्हाला बोटमध्ये वगैरे कसं बसून कसं काय एंट्री आहे ते सगळं दाखवते. सामने जो आइलैंड दिख रहा है उसी का नाम है रॉस आइलैंड. यहाँ से आपको जाने के लिए 5 से 10 मिनट लगता है. वहाँ जाने के बाद आपको वहाँ पे देखने के लिए सब टूटा मोटा खंडर है. वो वाला जो जगह है पहले पेरिस का साथ कंपेयर किया गया था. वहाँ पे क्या है, वो आइलैंड को अभी जैसा पोर्ट ब्लेयर का, सॉरी अंडमान का कैपिटल पोर्ट ब्लेयर है, 100 साल पहले वो वाला आइलैंड कैपिटल था रॉस आइलैंड. चला हे आता आम्ही रॉस आयलंडला चाललो. तिथून या आमच्या सगळ्या बोट लागल्या तिथे आणि ह्या बोटीतून बसून आम्ही जाणार आता रॉस आयलंड. कुठे जातोय आपण आता? रॉस आयलंड. येस, धमाल, फुलटू धमाल. आणि हे आयलंड आहे आणि आम्ही आता चाललो. बघा खूप सुंदर. 2 hours later. हे आहे रॉस आयलंड. पुरं दाखवते मी तुम्हाला रॉस आयलंड काय आहे ते सगळं दाखवणार. हे बघा खूप सुंदर आहे रॉस आयलंड, खूप छान. याला म्हणतात जपानी बंकर. आणि हे इथून आपण चाललो. हे बघा इथे काय आहे तुम्हाला दाखवते. हे बघा इथे काय आहे ते बघा. हे सगळे ह्या आयलंडवर तुम्हाला बघायला मिळेल. हे सगळे डिअर. हे बघा, हे बघ किती सुंदर आहे ते डिअर. हे बघा किती डिअर आहेत, काय सुंदर आहेत बघा. एकदम मस्त. तिथे तर खूपच आहेत. बघा किती आधी म्हणजे हे सगळे माणसाळलेले आहेत. हे खूप टायमापासून इथे
आयलंडवर आहेत ना, त्याच्यामुळे कोणाला काही इजा करत नाही ते, आणि आपल्या जवळ राहतात ते. हे बघा किती नर मादी दोन्ही पण प्रकार आहेत तिथे, आणि खूप हजारोनी संख्येने आहेत. क्लॉक टॉवर आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो ह्या बॅटरी चार्जवाल्या गाडीतून. ह्या बॅटरीवाल्या इथे आहेत, ह्या छोट्या गाड्या, ह्याच्यातून आपण जाऊ शकतो. हे बघा, म्हणजे पूर्ण हे तुम्हाला आयलँड फिरून आणतात. ज्याचं प्राईज आहे फक्त 80 रुपीज पर पर्सन घेतात आणि तुम्हाला फिरून आणतात, जसे या व्हेकल्स आहेत. चला, आपली पण बोट आली असेल आता, आपल्याला तिथे जायचं आता बोटमध्ये बसायला. आपण रॉस आयलंडमधून आता रॉस आयलंड फिरून चाललोत आता आपल्या हॉटेलला. म्हणजे आता आपण लंचला जाऊया. चला, आपण आता लंचला जातोय. हे बघा, हे बघा, आता खाली चाललो होता मी बोटवर बसायला. रॉस आयलंड आमचं झालंय, आता आम्ही चाललो बोटवर. बघा, आपण जाऊया आता बोटवर बसायला. चला पुढे, चला पुढे, चला. त्या मागची बोट आहे तुमची. छानपैकी सगळे जेवायला बसले. जेवून घेतोय आता आपण पहिला, त्याच्यानंतर पुढचं कुठे जाणार आहोत ते पुढे दाखवेन मी तुम्हाला. आता आम्ही सध्या लंच करतोय. हे बघा, सगळ्यांनी आता जेवण घेतलंय. इकडे पण बसल्यात जेवायला कपल. हे कपल, त्याच्यानंतर इथे एक बसलंय कपल. हा बघा, मुंडा पहाड बीच. आपण आता या मुंडा पहाड बीचला जातोय. चिडिया टापू सुद्धा बोललं जातं या बीचला. आपण जातोय चिडिया टापू बीच. किती सुंदर, म्हणजे इतकं मस्त आहे ना इथे. दाखवते मी तुम्हाला बीच. त्या सगळ्या आल्यात, आणि पहिला ते बसण्यासाठी कसे सोफे केलेले आहेत बघा, दाखवते तुम्हाला. हे बसण्यासाठी सोफे, हे फक्त झाडाचेच केलेले आहेत बघा. खूप छान जागा आहे. हा, इतकं सुंदर आहे सगळं इथे. हा, हे चिडिया टापू बीच. पोहण्याचं परमिशन नाही आहे कोणाला इथे, फक्त आपण बीचवर येऊ शकतो. आणि बघू शकता, हे बघू शकता, म्हणजे इतकं सुंदर आहे सगळं इथे. बघा, हे बघा, इकडे दाखवते तुम्हाला. ही झाडं पाण्यामुळे कशी, पण याच्यात आपण पोहू शकत नाही. ह्या बीचवर आपण फक्त येऊन हा बीच एक्सप्लोर करू शकतो. बसा, फोटोज काढा, किती म्हणजे छान आहे या बीचवर सगळं. पण स्विमिंग करण्याचं परमिशन नाही का, तर इथे मगरी येतात, त्याच्यामुळे आपण या पाण्यामध्ये पोहू शकत नाही. म्हणून हा एक्सप्लोर करायचा, बसायला इतके छान सीट्स केलेले आहेत. लागले आता. आपका हो गया सब? हो गया पाणी का. हे बघा, कुठे कुठे अशा बसल्यात सगळ्या. आता आपण जाणार आहोत सनसेट बघण्यासाठी. समुद्रात पाण्यात मजा केली का सर? हा, केली ना. त्या दोघी काय फोटो काढतायत? शंख शिंपल्या तुम्ही गोळा नाही केल्यात का? नाही, आहेत इथे पाण्यात करतायत ना सगळे गोळा, अच्छा. म्हणून. मस्तच आहे ना बीच, एकदम छान, खूप छान आहे फोटोग्राफीसाठी. मुलींनी खूप फोटो काढले तुमच्या. गुड मॉर्निंग. आपला आहे हा लास्टचा दिवस. हा समुद्रिका नेव्हल म्युझियममध्ये आपण आलोय बघायला. हा लास्टचा दिवस आहे. हा म्युझियम बघतोय, पण पुढे इथे व्हिडिओ करून देतील, अलाउड आहे व्हिडिओ करायला, पण हे खूप सुंदर म्युझियम आहे जे आपण आता बघणार आहोत. इथे बघा किती सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते आता. खूप सुंदर गोष्टी आहेत इथे.
आपल्याला निकोबारला एंट्री नाही आहे ना, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघतोय. पूर्वी जाऊन द्यायचे निकोबारला, आता नाही जाऊन देतात. त्याच्यामुळे हे त्यांचे जे जे अवशेष आहेत ते इथे सगळे ठेवलेले आहेत आणि ते आपण एक्सप्लोअर करतोय आता. बघा त्यांची काय जीवनशैली होती ती पण सगळी आपल्याला बघायला मिळेल इथून. हे अंदमानचं जेल आहे, असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. हे आयलँड आहेत, ह्या त्याच्या सगळ्या प्रतिकृती करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. बोरिवलीला सापडले म्हणजे इथे असते संजय गांधी नॅशनल पार्कच्या इथे सापडलं असेल. अरे बोरिवली मुंबई लिहिलंय ना. जे जे हेडलाईन्स आहेत त्या फक्त वाचा, नाही तर तुम्हाला पूर्ण दिवस पण नाही कमी पडेल इथे. इतकं सुंदर आहे हे सगळं. सगळं काय काय बोलशील तू याच्यावर, काय वाटतंय तुला हे बघून? ओल्ड एजमध्ये कसं राहायचं आपण, इकडचे लोक ते सगळ्याचे म्युझियम आहे. मस्त छान आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत, इन्फॉर्मेटिव्ह आहेत. ज्यांना हिस्ट्री आवडते त्यांच्यासाठी चांगलं आहे. हिस्ट्री रिलेटेड लोकांसाठी हे खूप चांगलं आहे. त्यांना हिस्ट्री बघायला आवडते, ज्यांना हे ऑर्नामेंट सगळे त्यांचे आदिवासी लोकांचे. समुद्री गतिविधियों की सुरुवात. मोहेंजोदारो सिव्हिलायझेशनचे सील्स आहेत ते. निकोबारमधील हे आदिवासी आहे आणि त्यांचं ही राहणीमान त्यांची इथे हो दर्शवलेलं आहे. दर्शवलेलं आहे. म्हणजे ते कशा प्रकारे राहत होते आणि त्यांचं खाणं पिणं आणि त्यांचा हे व्यवसाय वगैरे त्याबद्दल हे माहिती आहे. दर्शवलेलं आहे सगळं. आणि ही त्यांची फॅमिली, जसं ते लोक शिकार करायचे. आणि त्यांना नेहमी अशी वेगळी भावना त्यांच्या मनात, त्यामुळे ते असे एकलकोंडे राहिलेले आहेत ना. हां, जंगलामध्ये त्यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कोणीही ते राहत नसतं. त्यामुळे त्यांच्या इतर बाहेरच्या प्रजेबद्दल त्यांना भीती होती अशी, म्हणून ते शस्त्र वगैरे भाले बिले असं वापरून तिथे जो कोण जात असेल त्यांच्यावर हे करत असते. हो, त्यांना ते हल्ला करायचे त्यांच्यावर, कारण की त्यांना भीती वाटायची त्यांची. असं मी आता म्युझियममधून जातोय. एक गव्हर्नमेंट शॉप आहे, तिथे शॉपिंगसाठी जातो आम्ही आता. हे बघा, हे आता एक्झिबिशनमधून आम्ही निघतोय. हे बघा, सगळे आता एक्झिबिशन बघून आले, आता आम्ही जातोय शॉपिंगसाठी. चला. अंदमान तथा निकोबार एम्पोरियम सागरिका, हे इथे आपण, हे गव्हर्नमेंट शॉप आहे. इथे आपण आता शॉपिंगला खादी ग्रामोद्योग भवन, हे पण सगळं म्हणजे इथे खादीचं पण आहे. हे आहे गव्हर्नमेंट शॉप, जिथे ही आहे शॉपिंग इथली. मी तुम्हाला दाखवते आता कसे कसे रेट्स आहेत इथे आणि काय ते बघा. म्हणजे खूप सुंदर शॉपिंग आहे इथे ही. हे बघा, आणि जसं काय जे रेट्स वगैरे पण मी तुम्हाला सांगते. पण बघा, हे छान शॉपिंग आहे. म्हणजे अंदमानमध्ये अशी शॉपिंग कुठेच नाही आहे जी गव्हर्नमेंट शॉपमध्ये आहे. म्हणजे बरीच व्हरायटी आहे तिथे, भरपूर. म्हणजे जे पाहिजे ती गोष्ट तुम्हाला इथे मिळेल. हे बघा, सोविनियर आहे तिथले जे अंदमानवाले. बोट्स, किती छान बोट आहे बघा. ही बोट आहे. त्याच्यानंतर इथे हे सगळे स्टोल, साड्या आहेत, स्टोल आहेत, बँगल्स आहेत. हे बघा, मी आता तुम्हाला रेट पण सांगण्याचा प्रयत्न करते, पण पहिला आधी हे सगळं बघून घ्या. हे बघा, छान शॉपिंग आहे इथे. हां, सगळ्या गोष्टी आहेत प्रसाद इथे. काय आहे
map of Andaman and Nicobar. मॅप आहे का हा? अच्छा. बघा इथे आहे ना सगळं आहे. तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट आहे इथे. म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र, म्हणजे कुठे जाण्याची गरज नाहीये. तुम्ही काय घेताय? बॅग जर आवडली तर बॅग चांगली, इयरिंग्स बघू, फ्रीज मॅग्नेट. हां, म्हणजे रेट्स पण बघा कसे आहेत काय ते पण मला सांगा तुम्ही. का तुम्हाला बाहेरपेक्षा इथे रेट्स कसे वाटले? बाहेरपेक्षा फ्रीज मॅग्नेट तर स्वस्त आहे. म्हणजे आम्ही स्ट्रीट शॉपिंगवर बघितले तिथे 100 रुपीजला होते, इथे 105ला आहे. आणि जे सेल्युलर जेलच्या इथे होतं तिथे 200 रुपयाला होतं. तर तिथे नका करू शॉपिंग, तिथे महाग आहे, इकडे येऊन शॉपिंग करा. थँक्यू. म्हणजे कसं सगळ्यांना हे इन्फॉर्मेशन आपल्या इथून मिळाली म्हणजे ते नेक्स्ट टाइम इथेच येतील. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याकडे टाइमपास न करता. हे बघा. आणि मग तुम्हाला थोड्या वेळात मी याचे रेट्स दाखवते काय काय कसं काय आहे ते. आम्ही ट्रॅव्हल एक्सपर्टमध्ये माझी मला वाटतं 4-5वी एक ट्रिप असेल. पण मला खूप बरं वाटतं. तुम्ही दोघांनी खूपच सगळ्यांसाठी सहकार्य करता आणि चांगलं आम्हाला समाधान मिळेल अशी ट्रिप आमची झालेली आहे. माझी ही 3rd ट्रिप आहे ट्रॅव्हल एक्सपर्ट बरोबर आणि मी मनापासून थँक्यू बोलते तृप्तीला आणि प्रसाद दादाला की त्यांनी त्या ज्याप्रमाणे ट्रिप्स ऑर्गनाईज करतात, हॅट्स ऑफ टू देम. जी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे ती ते आम्हाला देतात. आमचा खूप विचार करतात. आम्ही कुठे थकलो आहे, आम्हाला कुठे एक रिलॅक्सिंग पिरियड द्यायला पाहिजे. खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रत्येक सोय करतात. आजारी असू तर आम्हाला येऊन आम्हाला पर्सनली भेटतात. हे फार कमी घडतं आणि त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. ही वन ऑफ द बेस्ट ट्रिप होती माझ्यासाठी आणि मी लुक फॉरवर्ड करते अजून पुढे अशाच ट्रिप्स त्यांच्याबरोबर करायची. ट्रॅव्हल एक्सपर्ट बरोबर माझी आता 4थी आहे. बाकी अशा नॉर्मल ट्रिप पण झाल्या, पण ही मोठी अशी 4थी. आम्हाला तर नेहमीच आवडतं. आणखीन मेंबर्स ॲड होत आहेत आमच्याबरोबर, ते पण आम्हाला आवडतं आहे. आणि तृप्ती आणि प्रसाद तर काय आमच्या घरच्यासारखंच आहे, त्यामुळे रिलेशन्स मेंटेन सगळे खूप छान. हे ट्रॅव्हल एक्सपर्टबरोबर आमचं फर्स्ट टूर होती, चांगलं वाटलं. माझी पण तुमच्यासारखी पहिलीच होती. अशा छोट्या छोट्या केल्या आहेत 2-3, पण हे पण पहिलीच असल्यामुळे खूप छान वाटलं. बरंच जॉईन होऊया दुसऱ्या ट्रिपला. मला आठवत पण नाही आहेत की माझ्या आता किती ट्रिप झालेत. मी आउट ऑफ इंडिया पण जाऊन आली 3 वेळा, पण मला अनुभव इतका छान आला आहे की सारखं कुठेतरी तृप्ती कुठं जायचं असं विचारते मी तिला, पुढची ट्रिप कुठली आहे. खूप छान वाटतं. माझे ट्रिप खूपच झालेले आहेत, सांगताच येणार नाहीत. ह्यांच्यापेक्षाही माझ्या जास्त झालेले आहेत, जयश्रीताईंपेक्षा. आणि प्रसादचा आणि तृप्तीचा मला एवढं हे आहे की प्रमाणाच्या बाहेर माझ्या डोळ्यातून पाणी येतं. एवढं म्हणजे खूप घरच्यासारखं आहे एकदम. थँक्यू काकू. तिच्यामुळे मला एवढं सगळं बघायला भेटलं. नाही का नका रडू. मी एवढ्या ट्रिप करू शकले नसते. छान हे करतात, सगळ्यांची सेवा करतात. प्रत्येकाजवळ जाऊन विचारतात, खाण्याचं पिण्याचं काळजी घेतात. फर्स्ट टाईम आम्ही आलो, पण खूप छान वाटलं आम्हाला. सगळी व्यवस्थित सेवा करतात. थँक्यू. आम्ही पहिल्यांदाच ट्रॅव्हल एक्सपर्टच्या ग्रुपबरोबर फिरायला आलो आहे. आम्हाला एकदम घरच्यासारखं वाटलं आणि तृप्ती आणि प्रसाददा दोघं आमचे फॅमिली मेंबर आहेत असंच वाटतं आहेत आम्हाला. आमच्या अगदी घरच्यासारखी ट्रिप झाली आणि ते एवढं टाईमची एवढी फ्लेक्झिबिलिटी येतात की आरामात आम्ही हे करतो, फिरतो. कुठे घाई गडबड करत नाही ते आणि रागवत वगैरे पण नाही अजिबात. कोणाला उशीर झाला काय झालं तरी पण काही बोलत नाही, काही नाही. ट्रॅव्हल एक्सपर्ट बरोबर आमची तशी दुसरी ट्रिप आहे ही. पहिली आमची सोलो होती, सिंगापूरला त्यांनी अरेंज करून दिली होती, कस्टमाइज करून दिली होती. तिथे सुद्धा आम्हाला व्यवस्थित आमचा प्लॅन करून दिला होता त्यांनी सगळा. कुठेही काही अडचण आली नाही. आणि ग्रुप बरोबरची पहिली ट्रिप आहे, व्यवस्थित झालेली आहे सगळी. आवडलं ना ग्रुप बरोबर? 5 दिवस कसे गेले काही कळाले नाहीत आणि तृप्ती आणि प्रसाद यांनी व्यवस्थित अरेंज केलेलं आहे सगळं.
असे पुढच्या सगळ्या ट्रिप अरेंज करा. तुम्हाला बेस्ट पुढच्या ट्रिपला याल ना सर आमच्याबरोबर? प्रयत्न करू वेळेने परमिशन दिली हो 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 नक्की सर, तुमच्या वेळेप्रमाणे. ओके. ट्रॅव्हल एक्सपर्ट मध्ये आम्हाला खूप आनंद झाला. ट्रिप आमची अंदमान निकोबारची छान झाली आणि प्रसाद आणि तृप्ती दोघांच्यामुळे आम्हाला कुठली घरच्या लोकांची उणीव भासली नाही. प्रत्येक ट्रिपला मुलांच्या बरोबर मी जात असते, तिथं ते नेहमी मला टोकत असतात, हे नको खाऊ मम्मी, ते नको खाऊ मम्मी. मी ते अगदी खूप छान आनंदात माझी ट्रिप पहिल्यांदाच होती तुमच्याबरोबर. खूप छान वाटली मला. थँक्यू व्हेरी मच. संगीता तृप्तीबरोबर माझी ही 5वी ट्रिप आहे आणि मला तिच्या ट्रिपमध्ये यायला खूप आनंद वाटतो. मी जेव्हा बुकिंग करते तेव्हा मला खूप चांगलं वाटतं की मी ट्रिपला जाणार आहे, कारण मी एकटी असल्यामुळे मला केव्हा केव्हा माझं मन खूप बरं येतं. पण माझी मुलं मला सांगत असतात, मम्मी तू एकटी राहते, एकटी राहण्याचं दुःख काय असतं हे आम्हाला खूप माहिती आहे, म्हणून तू लोकांकडे काही विचार करू नको. तुला वाटलं ना त्यांचा फोन आला की तू बुक करायचं आणि जायचं, बाकीचा काहीच विचार करायचा नाही. तर मी तेवढ्या शब्दांवर लक्ष देऊन बुकिंग करून घेते आणि आनंदाने ट्रिपमध्ये येते आणि खूप खूप एन्जॉय करते. ट्रैवल एक्सपर्ट से मैं काफ़ी जुड़ी हुई और अंडमान का ट्रिप अच्छा रहा. रिमेनिंग जो एलिफेंटा बीच का जो वेदर की वजह से प्रॉब्लम हुआ, कैंसिल हुआ, सिर्फ उसी का दुख है, बाकी सब अच्छा रहा. ओके, जाती रहती. माझी ही ट्रिप तृप्तीबरोबर तशा छोट्या 2 केल्या आणि तृप्तीबरोबरची ही दुसरी ट्रिप आहे मोठी. पण व्हिएतनामला प्रसाद होता आमच्याबरोबर, पण कधी आम्हाला असं वाटलं नाही की आमच्याबरोबर असं लेडीज नाही, जेंट्स आहे, पण आपण काहीतरी कसं वागायचं कसं काय, पण कधी आम्हाला काही वाटलं नाही. कारण एवढी सुंदर त्यांनी सोय केली होती आमची. तशीच आताची ट्रिप तर तृप्ती आणि प्रसाद दोघेही असल्यामुळे एकदमच मस्त झाली. आणि म्हणजे त्याची काळजी घेण्याची पद्धत, प्रत्येक विचारपूस करणं, हे काय कसं जायचं, काय तुमची तब्येत कशी आहे, तुमच्याच्यानी काय होणार, हे सगळं व्यवस्थित. त्यामुळे आम्ही सगळ्या ट्रिप्स आता तृप्तीबरोबरच. बोलाल तेवढे शब्द कमी पडतील, एवढी तुम्ही आमची सोय केली आणि तुमच्यातला आपलेपणा आणि प्रेमळ आणि माय एवढी विचारपूस आम्हाला कधी दुसऱ्या ट्रिपमध्ये मिळाली नाही. तुझ्याबरोबरच आम्ही आता ह्या साऱ्या ट्रिप करणार हे पक्का ठरवले. थँक्यू तृप्ती, नावाप्रमाणेच तू आम्हाला तृप्त केलं आहे आणि प्रसाद मी पण नावाप्रमाणेच गोड प्रसाद आम्हाला सगळ्यांना दिला आहे, त्यामुळे खूप खूप थँक्यू. काकू बोला. आता मी दुसऱ्या पण ट्रिप केलेल्या आहेत, म्हणजे केसरी पण केली आणि वीणा पण केली. पण असं वाटत होतं की अरे त्या चांगल्या आहेत, म्हणजे असं प्रत्येकजण सगळं सांगायचे म्हणजे असं. पण आता मी सगळ्यांना सांगते म्हणजे असं त्याच पद्धतीची तृप्तीची ट्रिप आहे. कुणीही सगळ्यांनी जायचं झालं तर आपण तृप्तीबरोबर जायचं. आणि काळजी इतकी तृप्ती घेतली म्हणजे असं की गाडीत चढायचं उतरायचं म्हटलं ना तरीसुद्धा ती म्हणजे आपल्याला मदत करणार. म्हणजे असं सामान काय आपल्या हातात असलं तरी घेणार. मी 70 वर्षाची आहे, पण म्हणजे असं वाटतं म्हणजे असं की नाही आपण तरुण आहे म्हणजे तरी पण नाही, ती पुढं येणार आणि आपल्या हातात ही बॅग घेणार. परकेपणा या इतकी ट्रिपमध्ये आम्हाला नाही बिलकुल वाटत. असं वाटलं की आमची ही फॅमिली ती आमची मुलगी सारखीच आहे आणि प्रसाद पण आमचा मुलगा हो आणि तृप्ती सून म्हणा. खाली उतरत असतात सुद्धा प्रसाद सुद्धा हात देत नाही, दोघं म्हणजे खरंच खूप छान वाटलं म्हणजे असं. आणि आम्ही 4 धाम पण केलं म्हणजे असं भीमाशंकर केलेलं आहे. व्हिएतनाम हां ही 4थी ट्रिप आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला कुठंच उणीव भासली नाही. आणि तृप्ती थँक्यू. आम्हाला एक आनंद एका ठिकाणी एकत्र करून कुठेही म्हणजे असं एक चांगला तुम्ही ट्रिपचा प्रोग्राम अरेंज करता, त्याच्यामध्ये खूप असा आनंदी वातावरण आणि एक फॅमिलियर वाटतं सगळं. ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडियाच्या ह्या ह्याच्यामध्ये आम्ही खरोखरच म्हणजे छान वाटलं आम्हाला. त्यानंतर प्रसाद दादा तर काय प्रसादाप्रमाणेच आहेत, ते अगदी गोड आहेत स्वभावाने. एक वेळ मॅडम रागवली, पण सर कधी रागवले नाहीच रागवत, प्रसाद कधीच नाही रागवत. खरोखरच तू जरा तरी रागवती. कोळी दाम्पत्य आहे आणि एवढं स्वाप स्वभावाचं असेल हे मी पहिल्यांदाच, कारण मी इटाल्यात राहत होते. माझं
माझं बालपण सगळं विटाव्यात गेलेलं आहे. असं वाटलं पण नाही की एवढ्या आपण गप्पा मारू, सगळ्यांचे छान स्वभाव जुळतील, सगळ्या जणी एकमेकींना समजून घेऊ, असं काही वाटलं नाही बघा. म्हणजे घरात जसं आपण आपल्या फॅमिली मेंबर बरोबर असतो तसं आपण सगळे एकजीव झालो या प्रवास 4-5 दिवसामध्ये. 5 दिवसामध्ये अतिशय चांगलं घरगुती वातावरणामध्ये आपण सगळेजण वावरतोय. असं कोण अनोळखी आहे आणि मग काय असं वेगळं असं काय वेगळं वाटलं नाही. सगळे मिळून मिसळून राहतोय. आम्ही 4-5च पुरुष आहोत, बाकी सगळ्या लेडीजच आहेत. परंतु चांगल्या प्रकारे सगळ्यांनी ह्यामध्ये सहकार्य केलं. एकामेकाशी आपलं वागणं चांगलं आहे आणि असं काय कुठून तरी लांब आलंय, दुसरा ग्रुप आहे, बाहेरची माणसं आहेत, असं काही वाटलेलं नाही. त्याच्यात आमच्या साताऱ्याची 2-4 निघालेत. काटकर वहिनी निघाले, जगदाळे वहिनी निघाले, अशा आहेत माणसं. त्यामुळे तसा काही प्रश्न जास्त काय आला नाही की आपल्याकडची पण माणसं आहेत काय. आणि आम्ही जाधव कुटुंबीय आम्ही असल्यामुळं आमचं होतंच ते म्हणजे काय दुजाभाव होतात. परंतु प्रसाद सर, तृप्ती मॅडम यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, समजावून घेतलं. सगळ्या जातीने प्रत्येक ठिकाणी त्यांनी जातीने लक्ष दिलं. चहा मिळाला का, नाश्ता मिळाला का, जेवण झालं का, व्यवस्थित तिथं राहायची व्यवस्था व्यवस्थित आहे का, हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आम्ही जर कुठे लांबच्या टूर असली तर यापुढे नेहमी म्हणजे नक्कीच प्रेफरन्स देऊ त्या गोष्टीला, ट्रॅव्हल एक्सपर्टला. आणि सगळं चांगलं झालं. ट्रॅव्हल विथ तृप्तीला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना जॉईन व्हा.